नमस्कार. रयतेच्या दरबारमध्ये आपणा सगळ्यांचं हार्दिक स्वागत. निरनिराळ्या सकारात्मक प्रयत्नांची माहिती आपण आपल्या ह्या कार्यक्रमातून करून घेतो, ज्याला उत्तम प्रतिसाद आम्हाला मिळत आहे. त्याबद्दल अनेक अनेक धन्यवाद. मंडळी, त्याच अनुषंगाने मागच्या भागासाठी सुद्धा आम्हाला खूप छान प्रतिसाद मिळाला. मागच्या भागामध्ये आपण नद्यांचं प्रदूषण याविषयीची निरनिराळी जी कारणं आहेत त्याविषयीची आपण माहिती करून घेतली. आणि त्या एपिसोडमध्ये आपल्या भारताचे जलपुरुष डॉक्टर राजेंद्र सिंहजी यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे पावसाचं पाणी आणि सांडपाणी हे दोन्ही वेगळं ठेवायला पाहिजे, ज्यामुळे नद्यांचं प्रदूषण होणार नाही. पण सध्या आपण बघितलं ना तर प्रत्येक शहरामध्ये हे जे सांडपाणी आहे ते नद्यांमध्ये सोडण्यात येतं. यामागची वास्तविक परिस्थिती काय आहे ती जर का आपण समजून घेतली ना तर या सांडपाण्यावरती प्रक्रिया करण्यासाठीचे जे प्रकल्प किंवा प्लांट आवश्यक आहेत त्याची कमतरता आहे असं आपल्याला दिसलं. पुण्याचं आपण उदाहरण घेतलं. पुण्यामध्येही हीच समस्या आहे. आणि ही जी समस्या आहे ना, या समस्येची उकल करायची असेल ना तर त्यासाठी जागरूक होणं अत्यंत आवश्यक आहे. त्याच अनुषंगाने असं वेगवेगळ्या विषयांवरची माहिती जर का तुम्हाला जाणून घ्यायची असेल ना तर तुम्ही रयतेचा दरबार बघायलाच पाहिजे. त्यासाठीच एकमेकांना मदत करू, एकमेकांची काळजी घेऊया आणि सगळ्यांचं जगणं समृद्ध करूया. त्यासाठीच रयतेचा दरबार. रयतेचा दरबारमधला आपला आजचा विषय खूप छान आहे. तुम्हाला सगळ्यांना अतिशय आवडेल. आपला आजचा विषय जो आहे ना तो साखर उद्योगाविषयी. मंडळी, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपलं महाराष्ट्र राज्य साखर उत्पादनामध्ये अग्रेसर आहे. साखर उत्पादनाबरोबरच साखर उद्योगामध्ये जी उपउत्पादनं आहेत ना त्यामध्येही आपलं महाराष्ट्र प्रगत आहे. आणि अशी उपउत्पादन निर्मितीसाठी आपल्या राज्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती गुंतवणूक ही करण्यात आलेली आहे. मंडळी, या सगळ्या उपउत्पादनांमुळे साखर कारखान्यांची आर्थिक स्थिती सुधारते आहे आणि त्याचा फायदा शेतकरी वर्गाला किंवा ऊस उत्पादकांना होतो आहे. त्यांचा FRP वेळेवर मिळत आहे. आणि महाराष्ट्राची ही सगळी प्रगती बघून कर्नाटक सरकारनं आता एक वेगळी समिती नेमलेली आहे आणि त्या समितीवरती आपले माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड सरांना निमंत्रित केलं आहे. कर्नाटकने एक उच्च समिती नेमली आहे. त्याच्यामध्ये गेल्या 3-4 वर्षात महाराष्ट्राने जी प्रगती केली आणि झपाट्याने आपण बऱ्याच कारखान्यांचा विस्तार केला, इथेनॉलचं उत्पादन वाढवलं, साखर उत्पादनात आपण जगात 3ऱ्या क्रमांकाला आलो. याच्या आधारे कर्नाटकमध्ये काय काय करता येईल हे ठरवण्यासाठी आणि विशेषतः धोरण ठरवण्यासाठी एक उच्च समिती केली आहे. त्याच्यामध्ये कर्नाटक शासनामधले अनेक सचिव आहेत आणि मुख्य उद्देश त्यांचा हा आहे की हवाई अंतर जे आहे 2 कारखान्यांच्यामध्ये अंतर जे 15 किलोमीटर आहे कर्नाटकमध्ये, महाराष्ट्रात 25 किलोमीटर आहे. तर ह्या अंतरामध्ये बदल करावा का आणि करायचा असेल तर त्याचे दूरगामी परिणाम कर्नाटकवर काय होतील. दुसरा मुद्दा त्यांचा असा आहे की इथेनॉल उत्पादनाला पाठपुरावा करत असताना दूरगामी धोरण त्या बाबतीतसुद्धा इथेनॉलच्या बाबतीत कर्नाटकने काय स्वीकारावं आणि सहकारी साखर कारखान्यांना काही मदत याच्यासाठी करता येणं शक्य आहे का आणि करायची असेल तर कोणत्या क्षेत्रासाठी आम्ही मदत करायला पाहिजे. त्यांचा चौथा मुद्दा असा आहे की अनेक कारखाने आता त्यांची क्षमता वाढवत आहेत. 2000 टनी कारखाना 10,000 टनाचा होतो आहे. असं हे बेमुदत करू द्यायचं का की त्याची काही साईज ठरवायची की त्या स्पर्धेमधून काही कारखाने बंद पडतील का, काही आजारी पडतील का आणि याच्यावर मुळात नियम तयार करण्याची गरज आहे का. जर कायदा करायचा असेल तर कशा पद्धतीने कायदा करता येईल, महाराष्ट्राने काय केलं आहे हे त्यांना सगळं समजून घ्यायचं आहे. साखर उद्योगाच्या व्याप्तीबाबत विचार करत असताना नेमके कुठले मुद्दे विचारात घ्यावेत याचाही ही समिती उहापोह करणार आहे. दोन्ही राज्य
आता भारतभरात सांगायचं तर इथेनॉलमध्ये उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि कर्नाटक ह्या अनुक्रमाने आहे. कर्नाटक आपल्या जस्ट खालोखाल आहे. आणि कर्नाटकामध्ये सुद्धा उत्तर कर्नाटकामध्ये जो महाराष्ट्राला लागून भाग आहे त्यामध्ये फार चांगलं ऊसाचं उत्पादन होतं. अनेक साखर कारखानदार असे आहेत की ज्यांचे कर्नाटकात पण कारखाने आहेत आणि महाराष्ट्रात पण आहेत. त्यामुळे त्यांना एक अतिशय चांगली परिस्थिती उत्तर कर्नाटकची पण आहे. पण त्यांना हे भीती वाटते आहे की फार मोठ्या संख्येने कारखान्यांनी समजा विस्तार केला तर तेवढा ऊस पुरेल का. जर 2 कारखान्यापैकी एखाद्याने विस्तारीकरणाला मागणी केली तर त्यांना ही परवानगी देताना कोणते नियम लावले पाहिजेत. त्यांच्यामध्ये स्पर्धा घडवत असताना काहीतरी नियमावली तर ठरवावी लागेल. तर ती काय असावी असा एक त्यांचा मुद्दा आहे. आणि ऑप्टिमम काय असावं म्हणजे कुठे जाऊन थांबलं पाहिजे. म्हणजे की पुढच्या 30 वर्षाचा विचार करावा की 50 वर्षाचा करावा की ऊसाचं क्षेत्र वाढवता येईल. या साऱ्या बाबींचा विचार करूनच एक विशिष्ट धोरण ठरवण्यात येणार आहे. पण मंडळी, मुळात कुठलंही धोरण ठरवत असताना नेमके कुठले मुद्दे विचारात घ्यायचे ते आपण समजून घेऊया. की धोरण हे एक व्यक्ती, एक कारखाना, एक क्षेत्र असं ठरवून कधी होत नाही. लोकशाहीमध्ये तुम्ही सगळ्यांकडे समान पद्धतीने बघणं अपेक्षित आहे. त्याचबरोबर एखाद्या क्षेत्राला जास्त कारखाने द्यायचे, दुसऱ्या क्षेत्राला नाही द्यायचे असं करता कामा नये. ते लोकांच्या क्षमतेवर आधारलेली गोष्ट असायला पाहिजे. तिसरं महत्त्वाची गोष्ट आहे की आज एखादं धोरण ठरवलं आणि 2 वर्षांनी ते मागे घ्यावं लागलं अशी गोष्ट होता कामा नये. त्यामुळे त्याची दिशा सकारात्मक राहिली पाहिजे सतत. आणि म्हणून अभ्यास करतो आणि अनेक वर्षांचा आढावा घ्यावा लागतो. म्हणजे जर आज कारखान्यांची क्षमता आता महाराष्ट्रामध्ये 8,50,000 टन प्रतिदिन गाळपाची आहे. आता ही जर वाढवत न्यायची तर किती 12 लाखपर्यंत थांबायचं की 50 लाख करायचं. आणि असं जर केलं तर सगळेच कारखाने अर्ध्या कॅपॅसिटीत चालतील का. मग 100 दिवसाऐवजी 40 दिवस कारखाने चालले तो वर्षभराचा पगार देणं कारखान्यांना शक्य आहे का. मग ते आर्थिक अडचणीत येतील. आणि अशी कुठलीच इंडस्ट्री नाही भारतातही जगामध्ये की 100 दिवस चालणार आणि 365 दिवसाचा लोकांचा पगार देणार. असं तर काही होऊ शकणार नाही. या सगळ्याचा सारासार विचार करून त्याचं अर्थशास्त्र काढून मग धोरण ठरवायला पाहिजे. आणि म्हणूनच मंडळी, सध्याच्या कालखंडामध्ये वेगवेगळ्या मुदतीची धोरणं आखणं आवश्यक आहे. कुठल्याही क्षेत्रामध्ये आपण वैयक्तिक आयुष्यामध्ये सुद्धा असं करतो की आपला एक शॉर्ट टर्म काहीतरी गोल असतो आणि एक लॉंग टर्म गोल असतो. आपला असा असतो की समजा शाळेतला मुलगा आहे तो मी पोस्ट ग्रॅज्युएशन करणार, हा लॉंग टर्म गोल झाला. यावर्षी मी 80% वर मार्क पाडणार, हा एक शॉर्ट टर्म गोल आहे. असे अनेक गोल सगळ्या व्यवहारात दैनंदिन जगण्यामध्ये पण असतात लोकांचे. त्यामुळे तसंच धोरण शासनाला पण ठेवायला पाहिजे. सस्टेनेबल ग्रोथ हा जो मुद्दा आहे किंवा कार्बन क्रेडिटचा मुद्दा आहे किंवा कार्बन इमिशनचा मुद्दा आहे. आता आंतरराष्ट्रीय समुदायाने काय ठरवलं, 2070पर्यंत आपण कार्बन न्यूट्रल व्हायचं. म्हणजे कोणत्याच क्षेत्रामधून नव्याने कार्बन निर्मिती होता कामा नये. आता ही 70 हा किती मोठा पिरियड आहे, अजून 50 वर्ष आहेत. पण तो 50 त्या दिशेने प्रवास करायला सुरुवात केली तरी एवढा वेळ लागू शकेल एवढी इन्व्हेस्टमेंट करावी लागेल या क्षेत्रात. कारण सगळी वाहनं इलेक्ट्रिकवर करणे आणि कोळशाचा वापर इलेक्ट्रिसिटी निर्मितीला बंद करणे, हे 2च मुद्दे चर्चा केले तरी 20 वर्ष तरी उत्तर सापडत नाही. मंडळी, साखर उद्योगातल्या एका उपउत्पादनानं सध्या खूप मोठी भरारी घेतलेली आहे. ते आहे इथेनॉल. मंडळी, आपल्या इथेनॉल निर्मितीमुळे ह्या वर्षी आपल्या देशाचं 50,000 कोटींचं परकीय चलन वाचलं आहे. नाही, केंद्र शासनाने ठरवलं की 2022पर्यंत 10% ब्लेंडिंग करायचं, 2025पर्यंत 20% ब्लेंडिंग करायचं पेट्रोलमध्ये. त्यामुळे मागच्या वर्षाअखेर आपण 12% ब्लेंडिंगपर्यंत पोहोचलो. त्या सगळ्याचा परिणाम म्हणून मागच्या वर्षी 50,000 कोटी रुपयांचं परकीय चलन भारताचं वाचलं आहे. यावर्षी आपलं 70,000 कोटीचं चलन वाचणं अपेक्षित होतं. परंतु ऊसाचं क्षेत्र घटलं आहे
ऊसाचं वजन पण घटलं आहे आणि ऊस 20% साधारण कमी आहे, अशा प्रकारचं अनुमान सुरुवातीला इस्माने प्रसिद्ध केलं. त्यानंतर गेले 3 वर्षामध्ये साखरेचे जेवढे स्टॉक भारतभरामध्ये होते ते बरेच खाली येत 30 ते 40 लाख टन, म्हणजे साधारण 2 ते 3 महिन्याची पुरेल एवढी साखर आपल्याकडे हंगाम सुरू होण्यापूर्वी शिल्लक होती. पण तरीसुद्धा ह्या हंगामामध्ये भारताला जेवढी लागते साखर, साधारण 280 लाख टन जरी पकडली तरी त्याच्यापेक्षा जास्त उत्पादन निश्चित होणार आहे. त्यामुळे भारतासाठी हा स्टॉक सफिशियंट आहे. पुढच्या वर्षी कदाचित लोक म्हणतात की यावर्षी पाऊस न पडल्यामुळे ऊस लागवड नवीन होणार नाही, पुढच्या वर्षीसुद्धा साखर आयात करायला लागू नये, हा पहिला विचार याच्या मागे दिसतो. की भारताच्या आधी सीमा संरक्षित करून टाकून भारताला अन्नधान्याच्या दृष्टीने स्वयंपूर्ण ठेवणे आणि साखरेच्या बाबतीत स्वयंपूर्ण ठेवणे, अशा हेतूमधून हे धोरण आलेलं आहे. पण असं असताना सुद्धा ह्या वर्षी ऊसाची लागवड कमी झालेली आहे आणि त्यामुळे साखर उत्पादनामध्येही घट होऊ शकते. या बाबी विचारात घेऊन इथेनॉल बाबतीत एक निर्णय घेण्यात आला आहे. निर्णय असा आहे की इथेनॉल अनेक पद्धतीने बनतं. नैसर्गिकरित्या 4% मळी ऊस गाळल्यानंतर तयार होते, त्याला आपण सी मोलॅसिस असं म्हणतो. त्यानंतर आपणच मध्ये शास्त्रज्ञांनी असं एक हे लावलं की त्याच्यात थोडी साखर गेली तरी चालेल, त्यामुळे इथेनॉल निर्मिती जास्त होते आणि त्याला म्हणतात बी हेवी मोलॅसिस, त्याच्यात साखरेचं प्रमाण थोडं जास्त असतं आणि हे त्याला पण केंद्र शासनाने सगळ्यात जास्त दर दिला आहे बे हेवी मोलॅसिसला. तो एवढ्यासाठी दिला आहे की साखरेचं उत्पादन आपल्याला कमीच करायचं होतं गेले 3 वर्ष, पण आता आपण अशा स्टेजला आलो आहोत की कदाचित साखर पण आपल्याला कमी पडेल की काय, अशा परिस्थितीत असल्यामुळे त्यांनी तिसरा जो टप्पा होता की थेट ऊसाच्या रसापासून इथेनॉल आणि साखरेपासून इथेनॉल, या 2 गोष्टीला त्यांनी बंदी घातली आहे. मंडळी, या निर्णयाच्या बाबतीमध्ये ना फार मोठी घडामोड घडलेली आहे. म्हणजे असं की ह्या निर्णयाचा फेरविचार करण्यात आला आहे आणि या निर्णयामध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे. आता ह्या सुधारित निर्णयानुसार यंदाच्या वर्षात 2023-24 मध्ये कमाल 17 लाख टन साखर इथेनॉल उत्पादनाकडे वळवण्यास केंद्र सरकारने आता मंजुरी दिली आहे आणि त्यामुळे साखर उद्योगाला मोठा दिलासा मिळालेला आहे. हे जरी असलं ना तरी तो मूळ निर्णय काय होता ना ते आपण समजून घेऊया. मंडळी, केंद्र सरकारने हा जो निर्णय घेतलेला आहे ना, हा निर्णय नेमका काय आहे हे समजून घेण्याची गरज आहे. 2023-24 ह्या वर्षासाठी इथेनॉल निर्मितीसाठी साखरेचा वापर करण्यावर केंद्र सरकारनं बंदी घातली आहे. देशांतर्गत साखरेच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि साखरेचा पुरेसा पुरवठा व्हावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र साखर कारखाने आणि तेल निर्मिती कंपन्या यांनी याआधी केलेल्या कराराची पूर्तता करण्यासाठी बी मोलॅसिसचा वापर करून इथेनॉल निर्मितीला परवानगी देण्यात आली आहे, हे समजून घ्या. साखरेचा रस आणि सिरप यापासून इथेनॉल निर्मितीवर बंदी आहे. मंडळी, ऊस लागवड, साखर उत्पादन या बाबतीतली अधिक माहिती आपण जाणून घेऊया. गेले 3 वर्षामध्ये साखरेचे जेवढे स्टॉक भारतभरामध्ये होते ते बरेच खाली येत 30 ते 40 लाख टन, म्हणजे साधारण 2 ते 3 महिन्याची पुरेल एवढी साखर आपल्याकडे हंगाम सुरू होण्यापूर्वी शिल्लक होती. पण तरीसुद्धा ह्या हंगामामध्ये भारताला जेवढी लागते साखर, साधारण 280 लाख टन जरी पकडली तरी त्याच्यापेक्षा जास्त उत्पादन निश्चित होणार आहे. त्यामुळे भारतासाठी हा स्टॉक सफिशियंट आहे. पुढच्या वर्षी कदाचित लोक म्हणतात की यावर्षी पाऊस न पडल्यामुळे ऊस लागवड नवीन होणार नाही, पुढच्या वर्षीसुद्धा साखर आयात करायला लागू नये, हा पहिला विचार याच्या मागे दिसतो. की भारताच्या आधी सीमा संरक्षित करून टाकून भारताला अन्नधान्याच्या दृष्टीने स्वयंपूर्ण ठेवणे आणि साखरेच्या बाबतीत स्वयंपूर्ण ठेवणे. साखरेबाबत आपण स्वयंपूर्ण असावं हा या निर्णयामागचा उद्देश आहे.
आणि तसंही बघितलं ना तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्या इंधनाचे दरही उतरलेले आहेत. साखर फार व्हॅल्युएबल कमॉडिटी आहे. दुसरी गोष्ट झाली, याच आठवड्यामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये तेलाचे दर घसरले आहेत. त्यामुळे कदाचित असा पण विचार केला गेला असेल की जे $85 प्रति बॅरलने आपण क्रूड ऑइल घेत होतो ते आता $70 झालं आहे. त्यामुळे $15 तिकडे वाचले आहेत. तर अशा वेळी इथेनॉल थोडं कमी झालं यावर्षी तरी चालेल, पण साखरेचा स्टॉक करून ठेवावा असा विचार या धोरणामध्ये दिसतोय. या इथेनॉल बंदीमुळे साखरेच्या उत्पादनामध्ये वाढ होणार आहे, ती नेमकी कशी ती समजून घ्या. फार परिणाम या अर्थाने होणार नाही की जे लोक ज्यूसपासून आणि साखरेपासून इथेनॉल बनवणाऱ्यांची संख्या जवळजवळ नगण्य आहे. ज्यूसपासून बनवणाऱ्यांची संख्या बरीच होती, त्यांना आता दुसरा विचार करावा लागेल आणि साखर उत्पादन करावं लागेल. जो प्राथमिक अंदाज केला आहे त्याच्यामध्ये साधारण 10 दशलक्ष म्हणजे 1 कोटी टन एवढी साखर जास्त निर्माण होईल या सगळ्या प्रयत्नातून. मात्र ह्या निर्णयामुळे साखर कारखान्यांवरती नेमके काय परिणाम होणार आहेत तेही समजून घेऊया. मागच्या वर्षी पण त्यांनी काही स्टॉक करून ठेवला आहे, कारण एकदा इथेनॉल बनवलं की ते काही खराब होत नाही. तो एक इंधन म्हणून सारखं तयार होतं, ट्रान्सपरंट आहे, पारदर्शक आहे, पाण्यासारखं ते स्टोअर होतं आणि ते कधीही वापरता पण येतं. त्यांना अशी भीती आहे की आम्ही समजा एक 90,000 लिटर स्टोअर करून ठेवला आहे, तुम्ही उद्या घ्यायचं बंद केलं तर शेतकरी तर 15 दिवसांनी पैसे मागणारच आहेत ऊसाचे. तर पैसे कुठून आणायचे हा कारखान्यांपुढचा मोठा प्रश्न आहे. आणि दुसरा मुद्दा असा आहे की साखरेवर नियंत्रण असल्यामुळे दर महिन्याला किती साखर विकायची हे पण केंद्र शासन ठरवतं. त्यामुळे कारखान्यात जरी 5 लाख पोती असली तरी ते विकण्याचं स्वातंत्र्य साखर कारखान्यांना नाही. त्यांना जे पैसे 21 दिवसानंतर येत होते ते इथेनॉलमधून येत होते. हां, तर दर प्रत्येक वेळी समजा या आठवड्यामध्ये त्यांनी 10 टँकर ऑइल कंपन्यांना दिले तर 21 दिवसात त्याचं पेमेंट येत होतं आणि त्याच्यातनं FRP दिली जात होती. त्यामुळे सगळ्यात वाईट जो परिणाम यावर्षी कदाचित होऊ शकेल तो हा आहे की गेली 3 वर्ष आपण 100% FRP हा सीझन संपण्यापूर्वी देऊ शकलो होतो, ते आता देता येईल की नाही हे शंका आहे. कारण इथेनॉलचे पैसे जर आले नाही तर कारखान्यांच्या कॅश फ्लोवर फार मोठा परिणाम होईल. महाराष्ट्रामध्ये 4,500 कोटींची इन्व्हेस्टमेंट फक्त डिस्टिलरीमध्ये झाली आहे आणि 120पेक्षा जास्त प्लॅन्ट उभारण्याचं काम सुरू आहे. म्हणजे प्रत्येक कारखान्यामध्ये साधारण 80 कोटी ते 125 कोटी एवढं कर्ज आहे आणि ते जर 11% व्याजाने जर पकडलं आणि तुम्ही 6 महिने जरी इथेनॉल घेतलं नाही तर त्या व्याजाचा मोठा भुर्दंड साखर कारखान्यांना पडेल. आणि त्यामुळे उभारणीच्या वेळी असतानाच एवढं मोठं ओझं आलं. म्हणजे कारखान्यांनी पण मागच्या वर्षी मशिनरी बसवताना असा विचार केलेला असतो की आता नोव्हेंबरला कारखाने सुरू झाले की आपलं इथेनॉलचं उत्पादन सुरू होईल आणि दर 21 दिवसांनी आपल्याला पैसे येतील. आता तुम्ही ज्यूसपासून इथेनॉलच बनवायचं नाही म्हटलं आणि त्याची मशिनरी ज्यांनी टाकली असेल तर त्यांना अडचण निर्माण होणार. कारण सी हेवी मोलॅसिस फार 4%च असतात. म्हणजे सगळा ज्यूसपासून जे आहे ते 100% इथेनॉलला कन्वर्ट करायची शक्यता होती, ती आता कमी होईल. त्यामुळे इथेनॉलचं यावर्षीचं उत्पन्न महाराष्ट्राचं पण कमीच होईल. आणि ह्या साऱ्याचा परिणाम ऊस उत्पादकांवरही होणार आहे. हंगामच मुळात ठरलेला आहे, हा हंगाम फिक्स आहे. तो हा हंगामातला ही बंदी जर अशीच राहिली तर हा हंगामापर्यंत राहणारच. हंगाम चालेल यावर्षी मार्चपर्यंत, फक्त जास्त दिवस चालणार नाही आणि हार्डली आता 4 महिने राहिले आहेत. शेतकऱ्यांवर पण नॅचरली कारखाना अडचणीत आला तर पैसे आडणार कोणाचे तर शेतकऱ्यांचे. तसं बघितलं ना तर मंडळी, जागतिक पातळीवरती साखरेचा वापर कमी झालेला आहे, साखरेची मागणी घटलेली आहे, डायबेटीसचा हा परिणाम आहे असं म्हटलं जाते. आता साखरेकडे जीवनावश्यक वस्तू म्हणून बघायचं का या मूळ मुद्द्यापासूनच आपल्याला सुरुवात करायला पाहिजे. जर डायबेटिकची राजधानी आपण असू तर कदाचित साखरेचं खपही कमी आहे, दरडोई वापर पण कमी होत आहे. अशावेळी साखरेचे बाजार थोडे 50 रुपयाच्या वर गेले तर शेतकऱ्याला 4,000पेक्षा जास्त दर मिळेल आणि तो निश्चित फायदा होईल. पण अशा पद्धतीचं धोरण करायचं तर मग शहरी माणसाला ज्याला 1 किलो 1.5 किलो साखर लागते त्याची 3-4 रुपयांनी महागाई वाढेल.
तर ह्याच्यातला जो बॅलन्स आहे तो बॅलन्स साधण्याचा हा प्रश्न आहे. मंडळी, तुम्हाला माहिती आहे का, निरनिराळ्या धान्यांपासून सुद्धा इथेनॉल निर्मिती होऊ शकते. पण इंधनापेक्षा पोटाची भूक महत्त्वाची आहे अशी मनोभूमिका जगभर निर्माण होते आहे. म्हणजे धान्य इंधनासाठी वापरण्यापेक्षा भुकेसाठी वापरावं अशी भूमिका जगभर होते आहे. ऊसाप्रमाणेच फार मोठ्या संख्येने धान्यापासून इथेनॉल निर्मितीला मंजुरी देण्यात आली आहे आणि त्याला ग्रेन बेस्ड मोलॅसिस असं म्हणतो. त्याच्यासाठी मुख्यतः मका हे पीक वापरलं जातं. पण इथेनॉल जसं मकेपासून बनतं तसं ज्वारीपासून बनू शकतं आणि अन्य कडधान्यांपासून पण बनू शकतं. मूळ मुद्दा एवढाच आहे की फूड विरुद्ध फ्युएल असं हे जागतिक लेवलचा प्रश्न आहे. आता भारताकडे लोक असं बघत आहेत की भारत हा जवळजवळ जगाची भूक भागवणारं एक धान्याचं मोठं कोठार बनला आहे आणि युरोपियन देश आणि हे सगळे कमर्शियल गोष्टींच्या मागे लागल्यानंतर भारताकडे ते मोठ्या प्रमाणावर आशेने यासाठी बघतायत. विशेषतः आफ्रिकेतले गरीब देश आणि आशियामधले देश ते बघतायत की तुम्ही अन्नधान्य जर नाही तुम्ही भारताने दिलं, मध्ये आपण निर्यात बंदी केली तर अनेक देशांनी आपल्याला मागणी केली की आम्हाला मदत म्हणून अन्नधान्य पुरवा. त्यामुळे हा एक येत्या काळातला हा मोठा प्रश्न असेल की वाहन आपलं रस्त्यावर चालणं महत्त्वाचं आहे का पोटाची भूक महत्त्वाची आहे. आणि हा जागतिक लेवलचा प्रश्न बनवू पाहत आहे या स्टेजमध्ये. त्यामुळे आपल्याला कदाचित ज्याला सेकंड जनरेशन इथेनॉल असं म्हणतो आपण, किंवा नागरिक क्षेत्रातलं जे वेस्ट आहे की जे वायात जात आहे, बरोबर आहे, त्याच्यापासून पण इथेनॉल तयार होऊ शकतं. त्यात बाकीचे पर्याय जे आहे, CBG बनवू शकतो, कॉम्प्रेस बायोगॅस बनवू शकतो, मिथेन बनवू शकतो. तर हे पाल्यापाचोळ्यापासून बनवू शकतं, कडव्यापासून बनवू शकतं, बग्याचपासून बनवू शकतं. तर ह्या अशा अन्य स्रोताकडे पण वळावं लागेल. कदाचित काही दिवसांनी आपल्याला अन्नधान्य हा पण एक महत्त्वाचा मुद्दा ठरू शकेल अशी आज तरी परिस्थिती आहे. मंडळी, आत्ता आपण हे जे सगळं ऐकलत ना, हे विचार मंथन समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. कुठलाही निर्णय असेल ना, तर त्याचे वेगवेगळे दृष्टिकोन किंवा त्याच्या वेगवेगळ्या बाजू ज्या असतात ना, त्याही आपण समजून घ्यायला पाहिजे. आणि त्यातही कुठे समस्या असेल ना, तर त्या समस्येवरतीही उपाय शोधता येतात. पण त्यासाठी एकमेकांशी संवाद साधायला पाहिजे, विचार विनिमय करायला पाहिजे किंवा निरनिराळ्या तज्ज्ञांचं मार्गदर्शन जे असतं ना, तेही आपण समजून घ्यायला पाहिजे. आपण ह्या रयतेच्या दरबारमधून हीच गोष्ट करत आहोत. त्याच अनुषंगाने आपला आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही जरूर आम्हाला कळवा. संपर्कासाठी आमचा पत्ता आहे raytechadarbar@gmail.com. जरूर आमच्याशी संपर्क साधा. तुमच्याकडे काही प्रश्न असतील, सूचना असतील, माहिती असेल ती तुम्ही आमच्यापर्यंत पोचवू शकता. रयतेचे दरबारमधले हे जे सगळे एपिसोड आहेत ना, 415च्या वर एपिसोड आहेत, हे सगळे तुम्ही बघू शकता आमच्या यूट्यूब चॅनलवरून. जनता दरबार, रयतेचा दरबार या दोन्ही नावाने आमचे यूट्यूब चॅनल आहे, जी तुम्ही सबस्क्राईब करण्याची गरज आहे. रयतेचा दरबार आम्ही प्रसारित करत असतो दर सोमवारी रात्री 9 वाजता सह्याद्री वाहिनीवरून. सोमवारचाच हा एपिसोड आम्ही पुन्हा प्रसारित करत असतो दर शनिवारी सकाळी 8 वाजता सह्याद्री वाहिनीवरून. सोमवार रात्र 9, शनिवार सकाळ 8 हे जे दोन्ही एपिसोड आहेत ना, हे तुम्ही लाईव्ह बघू शकता सह्याद्री वाहिनीच्या फेसबुक पेजवरून. जरूर बघत राहा, कारण आम्ही ही जी माहिती तुम्हाला सांगतोय ना, या माहितीच्या उपयोगामुळे अनेकांचे लाभ होत आहेत किंवा होऊ शकतात. मात्र ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण सगळ्यांनी पोचवायला पाहिजे. त्यासाठी रयतेचा दरबार आपण नित्य बघायला पाहिजे. लक्षात ठेवा, चांगल्यातून नेहमी चांगलंच घडतं ही उक्ती सार्थ ठरवणारा हा आपल्या सगळ्यांचा कार्यक्रम रयतेचा दरबार. त्यासाठी एकमेकांना मदत करू, एकमेकांची काळजी घेऊया आणि सगळ्यांचं जगणं समृद्ध करूया. त्यासाठीच रयतेचा दरबार.